समाचार अब तक, सत्य का साहस। नमस्कार, मी नेहा आणि आपण बघत आहे समाचार अब तक। बघूया आजच्या काही ठळक बातम्या। कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेक व बालरंगभूमी परिषद नागपूर शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संस्कृत बालनाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीला सकाळी 9 वाजता सुरेश भट सभागृहात दीप प्रज्वलनाने सुरुवात झाली। या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी कुलगुरू डॉक्टर पंकज चांदे, विस्तार सेवा मंडळाचे संचालक डॉक्टर कृष्णकुमार पांडे, ज्येष्ठ रंगकर्मी रमेश व अपर्णा लखमापुरे तसेच परीक्षक डॉक्टर पराग घोंगे, डॉक्टर पल्लवी कावळे उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात नुकतेच अपघातात मृत्यू पावलेल्या आचार्य हरेराम त्रिपाठी यांच्या पत्नी व विद्यार्थिनी यांना 2 मिनिटे मौन ठेवून श्रद्धांजली वाहून करण्यात आली। सकाळी 9:15 ते संध्याकाळी 6:15 दरम्यान 10 शाळांच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट संस्कृत बालनाट्य सादरीकरण केले। उर्वरित 8 शाळांचे नाटक मंगळवार दिनांक 16 रोजी सादर होईल आणि त्यानंतर संध्याकाळी 6:30 वाजता पारितोषिक वितरण सोहळा होईल। विजेत्या टीम्सना रोख पारितोषिक, सन्मान चिन्ह, उत्कृष्ट अभिनयासाठी पारितोषिक व प्रमाणपत्रे दिली जातील। दिग्दर्शन, संगीत, प्रकाश योजना, नेपथ्य, रंगभूषा व वेशभूषा यासाठी स्वतंत्र पारितोषिक देण्यात येणार आहे। सर्व स्पर्धक व तांत्रिक कर्मचारी यांना प्रमाणपत्र प्रदान केले जाईल। डॉक्टर कृष्णकुमार पांडे व आभा मेघे यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून बाल कलाकारांचे मनोबल वाढवावे असे आवाहन केले।